तर युती झालेल्या ठिकाणी बंडखोरांना शांत करण्यासाठी युतीच्या नेत्यांची एक बैठक होणार आहे। मुंबईसह काही ठिकाणी भाजप सेना युती होऊनही काहींनी बंडखोरी केली। अशा ठिकाणी समजूत काढण्यासाठी युतीचे नेते हे चर्चा करणार आहेत आणि एक महत्त्वाची बैठक घेणार आहेत। बातमी जळगावमधून। जळगावमध्ये महायुतीच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये वाद उफाळलाय। पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी पदाचे आणि पक्षाच्या सदस्यत्वाचे तडकाफडकी राजीनामे दिले। महायुतीमध्ये जागा वाटपात पक्षाच्या नेत्यांकडून मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा खळबळजनक आरोप अभिषेक पाटील यांनी केलाय। एक स्पष्ट भाषेत सांगायचं झालं तर भाजपचे 4 उमेदवार होते जे राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढणार होते, म्हणजे दत्तक पुत्र आमचे होते। त्यांना आम्ही पहिले 4 AB फॉर्म दिले। त्यानंतर ही माहिती सदरील भाजपच्या नेत्यांना गेली असावी। मग भाजपच्या नेत्यांनी लगेच सेटलमेंटसाठी फोन करायला सुरुवात केली आमच्या काही जळगावच्या सेटलमेंट करणाऱ्या नेत्यांना, जे काही सो कॉल्ड पालकमंत्री म्हणत होते, पण 15 वर्ष पहिलेच होते। आता त्यांना काळ बदललेला हे त्यांना माहिती नसावं। ते झाल्यानंतर मग ऑटोमॅटिक सेटल झाले की तुम्हाला 1 जागा वाढून देऊ, 2 जागा वाढून देऊ, ते सर्व झालं। त्या उपरही 6 जागा मिळणार होत्या, तर त्याच्यातही 5 जागा त्यांना घेतल्या। 5 जागांमध्ये 4 ते दत्तक व 1 जागा जी आमच्या नेत्याच्या मुलाला दिली गेली।